चव्हाण. पहिला चेंडू नो, अवांतरित धाव आणि फ्री हिट असेल याची नोंद घ्यायची आहे. पहिल्याच चेंडूवरती अवांतरित धाव, एकही चेंडू झालेला नाही, धावसंख्या झाली आहे ती 1. पहिला चेंडू आणि सुंदर असा फटकार पाहायला मिळतो आणि पहिल्या चेंडूवरती बाबाजी याच्यातून झेल सुटलेला आहे. बाबाजी अतिशय नावाजलेला असा हा क्षेत्ररक्षक, पण ठीक आहे, फ्री हिट होता म्हणून काही इश्यू नाही. पुन्हा एकदा सज्ज साईप्रसाद मयेकर आणि रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, पण हा निर्धाव धावाचा चेंडू. पंचांनी काहीही निर्णय दिलेला नाहीये, म्हणजे हा निर्धाव धावाचा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 1 या धावसंख्येवरती. दोन चेंडू आणि धावसंख्या झाली आहे ती 1. तिसरा चेंडू रुपेश याचा पुन्हा एकदा सामना करेल साईप्रसाद मयेकर आणि पुन्हा एकदा ही अवांतरित धाव. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली आहे ती 2. 2 चेंडू आणि 2 धावा झालेल्या आहेत. समोरचा संघ वळली किंग्स आहे याची नोंद घेता संदेश गावंड आणि साईप्रसाद मयेकर यांच्या डोक्यात एकच विचार चालू असेल की आपल्याला कमीत कमीत 80 ते 100 धावांचा पल्ला पार करायचा असेल, कारण का समोर ज्या खेळाडू आहेत. पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते रुपेश चव्हाण याची. पुन्हा एकदा निर्धाव धावाचा हा चेंडू. 3 चेंडू आणि 2 धावा, आणि 2 धावा झालेल्या त्या सुद्धा अवांतरित धावा आहेत. एकही धाव अजूनही साईप्रसादच्या फलंदाजीतून आलेली नाहीये. 3 चेंडू आणि 2 धावा. 3 चेंडू 2 धावा झालेल्या आहेत. साईप्रसादला रुपेश चव्हाण यांचे चेंडू काही कळतच नाही आहेत, कारण का एकही धाव अजूनपर्यंत साईप्रसाद मयेकर याच्या बॅट मधून काही आलेली नाहीये. अतिशय सुंदर गोलंदाजी रुपेश चव्हाण. पुन्हा एकदा फुलटॉस स्वरूपाचा हा चेंडू, तरी सुद्धा फक्त एकच धाव मिळेल या चेंडूवरती आणि साईप्रसाद मयेकर याचा खाता ओपन झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 3. 4 चेंडू आणि 3 धावा. 4 चेंडू आणि 3 धावा. आता सामना करेल तो संदेश गावंड, नावाजलेला असा हा फलंदाज संदेश गावंड. पुन्हा एकदा 1 धाव मिळेल. धावसंख्या झालेली आहे ती धावसंख्या झाली ती 4. 5 चेंडू आणि 4 धावा. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते रुपेश चव्हाण यांच्याकडून. 5 चेंडू मध्ये फक्त 4च धावा दिलेल्या आहेत. आणि सुंदर असा फटकार पुन्हा एकदा साईप्रसाद मयेकर, पण तो निर्धाव धावाचा चेंडू. षटक संपलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 4. सुंदर गोलंदाजी.
पण झालेले आहे तरी मंडळातर्फे त्यांचे सुद्धा हार्दिक आभार. आपली भेट त्यांनी दिलेली आहे. कोणतेही सामने असो, कोणत्याही संघाचे सामने असो, सचिन दादा तोडणकर यांची उपस्थिती ही गरजेची असते आणि ती आपली उपस्थिती नेहमीच दाखवत असतात. तरी सचिन दादा तोडणकर यांचे मी मनापासून विश्व मित्र क्रीडा मंडळातर्फे त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतोय. पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 4. मंडळाकडे वेळेची कमतरता आहे याची नोंद घ्यायची आहे. वरळी किंग्स रोहन भोसले सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. गोलंदाज नेम सुमित. गोलंदाज सुमित. पहिला चेंडू फुलटस स्वरूपाचा असताना पण अवांतर धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झाली ती 5. संदेश गावंड तयारीतच होते या फुल टच चेंडूचा फायदा घेण्यासाठी, पण ती अवांतरित धाव आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे ती 5. पुन्हा एकदा संदेश गावंड यांनी हा प्रहार केलेला आहे आणि हा पाहूया पंच कोणता निर्णय देतात. सीमारेखा पार षटकार. धावसंख्या झालेली आहे ती 11. शुभम पाटील व्यासपीठावर आहे. सुंदर असा फटकार आणि हा सुद्धा सीमारेखा पार षटकार. Come build your own pocket city. कुठे असतील जरा माईशी संपर्क साधायचा आहे. जे जुने बॉल असतील त्यांचा ताबा घेण्यासाठी जरा खेळाडूंना तुम्ही पाठवायचं आहे. जुने बॉल इथे येत नाही आहेत. धावसंख्या झाली ती 18. 3 चेंडू आणि 18 धावा. पुन्हा एकदा साई प्रसाद मयेकर. सुंदर असा फटकार आणि साई प्रसाद मयेकर बाद झालेला आहे. धावसंख्या झाली ती 18.
अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सुमित यांच्याकडून. एक मोठा मासा जाळ्यात अडकलेला आहे. साईप्रसाद मयेकर. पुढील फलंदाज वैभव राऊत नावाजलेला असा हा सुद्धा फलंदाज सामना करेल सुमित याचा. पाहूया आपल्या संघासाठी कोणती कामगिरी करेल वैभव. अतिशय सुंदर फटका लेगच्या दिशेने आणि गच्चा असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला वळली किंग्स या संघाकडून. असं आपल्याला कमी पाहायला मिळेल वळली किंग्स या संघाकडून, कारण का वळली किंग्स हा अतिशय नावाजलेला असा हा संघ आहे. अशा चुका कधी होत नाहीत, कमी होतात आणि कमी पाहायला मिळतात आपल्याकडला वळली किंग्स या संघाकडून. आणि धावसंख्या झालेली आहे ती 22. पुन्हा एकदा सुंदर असा फटकार आणि हा सीमारेखा पार षटकार. धावसंख्या झाली आहे ती 28. 2 षटका अखेरीस धावसंख्या झाली आहे ती 28. पुढील गोलंदाज स्वतः संघ मालक डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर. प्रभाकर मेहता यांच्याकडून एक ऑफर आलेली आहे डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर यांच्यासाठी. जर डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर यांनी या ओव्हरमध्ये या षटकामध्ये जर हॅट्रिक काढली, विकेट्स हॅट्रिक, तर रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक प्रभाकर मेहता यांच्याकडून आलेलं आहे, याची नोंद घ्यायची आहे. 2 षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 28. पहिला चेंडू सामना करेल संदेश गावण. वळली किंग्स आपल्याला नम्र विनंती आहे की सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे, वेळ जास्त घालवायचा नाही आहे. मंडळाकडे वेळेची कमतरता आहे, याची नोंद घ्यायची आहे. माझ्या मते ह्या संघाला काही सांगायची गरज नाही आहे, कारण का 5-5 फायनल खेळलेले आहेत वळली किंग्स हा संघ. अतिशय सुंदर गोलंदाजी, पहिला चेंडू निर्धाव धावाचा हा चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी साजन पाटील सरांशी. दुसरा चेंडू अवांतर धाव. धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झाली आहे ती 29. सुंदर असा फटकार. बघूया पंच काय निर्णय देतात आणि हा चौकार. धावसंख्या झाली आहे ती 33.
30 धावा. तिसरा चेंडू आणि पुन्हा एकदा सामना करेल संदेश गावंड. हा सुद्धा एक नावाजलेला असा फलंदाज आणि हा सुद्धा अतिशय सुंदर गोलंदाज डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर. पुन्हा एकदा निर्धाव धावाचा हा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 33 या धावसंख्येवरती. संदेश गावंड अतिशय सुंदर आपल्या संघासाठी फलंदाजी करत आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू संदेश गावंड आणि हा लेग सच्या दिशेने हात टोलावलेला आहे आणि बाबाजी याचं सुंदर क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी तब्बल 3 धावा त्यांनी अडवलेल्या आहेत आणि धावसंख्या झाली आहे ती 34. सुंदर गोलंदाजी ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर. वैभव राऊत के लिए 100 रुपये का पारितोषिक अगर 6 मारे तो. आणि हा 6 आलेला आहे. रिव्हर्स 6. 100 रुपयाचे मानकरी. अतिशय सुंदर कामगिरी करतोय वैभव राऊत आपल्या संघासाठी. 4 चेंडूमध्ये तब्बल 22 धावा त्यांनी जमवलेल्या आहेत. 3 षटकार आणि 1 चौकार. अतिशय सुंदर फलंदाजी. साई प्रसाद मयेकर बाद झाल्यानंतर सुद्धा आपल्या धावांची त्याने पाऊस कमी. रोहन भोसले, प्रत्येक बॉलला आपण त्याला वेळ नका घालवू. मंडळाला सहकार्य करा. मंडळाकडे वेळेची कमतरता आहे. पुन्हा एकदा रुपेश चव्हाण सामना करेल संदेश गावंड. तीन षटका अखेरीस धावसंख्या झाली ती 46. पहिला चेंडू आणि हा सुंदर असा फटका चौकार. अतिशय सुंदर फलंदाजी संदेश गावंड आणि वैभव राऊत यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते.
पुन्हा एकदा सुंदर अशी फलंदाजी आणि खाली आहे बाबाजी. पाहूया आणि सुंदर गडी बाद झालेला आहे पण फ्री हिट होता. बाबाजी यांचा कॅच अतिशय सुंदर होता पण गडी बाद नाही झालाय कारण का फ्री हिट होता हा चेंडू. पण झेलसाठी 100 मार्क्स बाबाजी यांच्यासाठी. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण बाबाजी यांचं. एकच धाव मिळेल. अतिशय सुंदर फलंदाजी. पुन्हा एकदा जितेंद्र आपला वैभव राऊत. पुन्हा एकदा अवांतरित धाव आणि पुन्हा एकदा हा चौकार. पण याची नंतरला बॉलर अंडर 19 ला अर्धी ओव्हर देणार. बॅटिंगला जाऊ शकतो ना. ओके ओके डन. तीन बोलवा ना. धावसंख्या झाली ती 57. 58 58 57 57. अतिशय सुंदर असा फटकार पण एकच धाव मिळेल. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. राजा राजा को प्रजा धोखा नहीं दे सकती. धावसंख्या झाली ती 58. पुन्हा एकदा संदेश गावंड सामना करतील राजा याचा आणि सुंदर असा सीमारेखा पार षटकार. बॅटला धार लावून आलेला आहे असा हा संदेश गावंड. प्रत्येक चेंडूवरती षटकार मारण्याचा प्रयत्न आहे संदेश गावंड याचा आणि सुंदर फलंदाजी. धावसंख्या झालेली आहे ती 64 64.
पुन्हा एकदा अवांतरित धाव. धावसंख्या झालेली आहे ती 65. अतिशय सुंदर असा फटकार. एक धाव पूर्ण झालेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि यशस्वी प्रयत्न. 2 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 67. 4 चेंडू आणि 67 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक. 4 चेंडू आणि 67 धावा. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. वैभव पानवलकर नावाजलेला असा हा क्षेत्ररक्षक आहे. कोणत्याही संघामध्ये खेळो, तन मन धन सब लगा के खेलता ये बंदा वैभव. पुन्हा एकदा सुंदर असा हा फटकार. एकच धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 69. 4 षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 69. इम्पॅक्ट प्लेयर आलेला आहे आकाश भोंडे. रिप्लेस बाय साजन पाटील सर. धावसंख्या झालेली आहे ती 69. शेवटचा चेंडू, शेवटची षटक. अतिशय सुंदर असा फटकार. पहिल्या चेंडूवरती सीमारेखा पार षटकार आणि धावसंख्या झालेली आहे ती 75. वैभव राऊत आणि संदेश गावंड दोन्हीही अतिशय नावाजलेले फलंदाज. अगोदरच म्हटलं होतं वरळी किंग्सच्या अगेन्स्ट जर तुम्हाला धावा बनवायच्या असतील तर कमीत कमीत 80 ते 100च्या घरामध्ये स्कोर झालेला पाहिजे आणि त्याच्याच जवळ वैभव राऊत आणि संदेश गावंड यांनी आपल्या संघाला पोहोचवलेला आहे. पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा फटकार. हा सुद्धा सीमारेखा पार षटकार आणि धावसंख्या झालेली आहे ती 81.
पुन्हा एकदा सुंदर असा फटकार आणि हा सुद्धा सीमारेखा पार षटकार. षटकारांची हॅट्रिक. अशा प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. धावसंख्या झालेली ती 87. पुन्हा एकदा हा नो. पुन्हा एकदा अवांतरित धावणे हा चौकार. धावसंख्या झालेली आहे ती 92. पुन्हा एकदा फ्रीट स्वरूपाचा हा चेंडू असेल याची नोंद घ्यायची आहे. धावसंख्या झालेली आहे ती 92. समोरच्या दिशेने हा टवलावलेला चेंडू आणि 2 धावा. चोरटी धाव घेतलेली आहे. 94 धावा झालेल्या आहेत. 94. अतिशय सुंदर असा फटकार पण एकच धाव मिळेल. सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्या झालेली आहे ती 95. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या झालेली आहे ती 95. शेवटचा चेंडू आणि सामना करेल संदेश गावंड. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या झालेली आहे ती 95. आणि बाद. धावचित झालेला आहे. धावसंख्या झाली आहे ती 95. वरळी किंग्स या संघाला जर हा सामना विजयी व्हायचा असेल तर 30 चेंडूत 96 धावांची गरज. 30 चेंडू आणि 96 धावा. 96. यानंतर होणारा सामना वर्ल्डी रॉयल्स विरुद्ध वर्ल्डी टायगर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्र विनंती. नाणेफेकीच्या कॉलसाठी व्यासपीठाजवळ उपस्थित राहायचं आहे. वर्ल्डी रॉयल्स विरुद्ध वर्ल्डी टायगर्स. वर्ल्डी रॉयल्स विरुद्ध वर्ल्डी टायगर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्र विनंती आहे. आमच्या मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ता सिद्धेश गावंड यांचे पिताश्री श्री कृष्णकांत गावंड यांना मी नम्र विनंती करून नाणेफेकीच्या कॉलसाठी यायचं आहे. वर्ल्डी टायगर्स आणि वर्ल्डी रॉयल्स दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्र विनंती आहे. नाणेफेकीच्या कॉलसाठी व्यासपीठाजवळ यायचं आहे. यानंतर होणारा सामना वर्ल्डी रॉयल्स विरुद्ध वर्ल्डी टायगर्स.
श्रीयुत कृष्णकांत गावंड यांच्या हस्ते हा नाणेफेकीचा कॉल होत आहेत. कोण बोलतोय? ओके, डन. नाणेफेकीचा कॉल वरळी रॉयल्स या संघाने जिंकलेला आहे. तर वरळी रॉयल्स म्हणजे त्याचा कर्णधार प्रभाकर मेहता, त्याचबरोबर वरळी टायगर्स आशिष जयस्वाल. तरी नाणेफेकीचा कॉल हा वरळी रॉयल्स या संघाने जिंकलेला आहे. तर आपला जो सामना आहे तो आशिष जयस्वाल म्हणजे वरळी टायगर्स ज्यांना म्हणा प्लेयर आहे तो पण एक दिवस त्याला सचिन तेंडुलकर यांची उपमा होती, देव म्हणून ओळखला जाणारा हा प्लेयर्स आशिष जयस्वाल यांच्या अगेन्स्ट तुमची काही रचना असतील का? रचना तर काही नाही, प्रयत्न करू चांगला खेळायचा आणि बेस्ट द्यायचा. बेस्ट ऑफ लक. थँक्यू प्रभाकर मेहता. तसेच आशिष जयस्वाल यांना सुद्धा मी विचारेन की तुमची विश्वमित्र प्रीमियर लीग, विश्वमित्र क्रीडा मंडळ वरळी प्रीमियर लीग दरवर्षी भरवतच असते. हा 6वा पर्व आहे आणि त्यामध्ये ज्या ज्या वेळेला तुम्ही खेळता आपला 100% देतच असता. तर यावर्षी तुम्हाला प्रभाकर मेहताविषयी तुम्ही काही तुमच्या आयडिया किंवा काही तुमची मेंटॅलिटी नवीन तुम्ही काही रचना आखल्या आहात का? ऐसा कुछ नहीं है, दोनों टीम हमारे यहाँ के वर्ली के ही है. उनके पास भी अच्छे अच्छे प्लेयर है और हमारे पास भी अच्छे अच्छे प्लेयर है. देखेंगे क्या हो सकता है, गेम है, कुछ बोल नहीं सकते. लेकिन मुझे अभी लगता है कि अगर आपकी पहले बल्लेबाजी आई तो आप कितना टारगेट रखना चाहेंगे? क्योंकि अभी तो देखा रहेगा वर्ल्ड किंग्स के अगेंस्ट अच्छे बल्लेबाजी करते हुए वर्ल्ड किंग्स को 96 का टारगेट मिला है. तो 96 का टारगेट, तो आप कितना टारगेट अचीव करना चाहेंगे? टारगेट डिपेंड करेंगे कि बॉलर कैसा है. ऐसा नहीं कि हमको हर बॉल पे 6 या बाउंड्रीज मारना है. देखेंगे 70-80 ट्राई करेंगे. ओके, थँक्यू. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी. सामन्याला सुरुवात झालेली आहे. वर्ल्ड किंग्स या संघाला सामना विजयी होण्यासाठी 96 धावांची गरज आणि अंकित यादव अतिशय सुंदर गोलंदाजी करत आहेत. पहिला चेंडू निर्धाव धावाचा चेंडू आणि तो सुद्धा वैभव पनवलकर याला अतिशय नावाजलेला हा खेळाडू. आणि दुसऱ्या चेंडूवरती सीमारेखा पार षटकार. वैभव पानवलकर हा सुद्धा एक नावाजलेलाच फलंदाज आहे, याची नोंद घ्यायची. वैभव पनवलकर हा सुद्धा एक डावखोरा फलंदाज आहे, नावाजलेला असा हा फलंदाज. आणि खरंच अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा करतो आणि फलंदाजी सुद्धा अप्रतिम आहे वैभव पनवलकर याची. दुसऱ्या चेंडूवरती षटकार मारलेला आहे, धावसंख्या झालेली 6 आणि हा तिसरा चेंडू. पुन्हा एकदा सामना करेल वैभव पनवलकर. तिसरा चेंडू सुद्धा षटकार मारण्याच्या प्रयत्नात हा निर्धाव धावाचा चेंडू. 3 चेंडू आणि 6 धावा झालेल्या आहेत. सामना विजयी होण्यासाठी 96 धावांची गरज. अपील केलेली आहे साईप्रसाद मयेकर यांनी, पण पंचांनी ती फेटाळलेली आहे आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 6 या धावसंख्येवरती. 4 चेंडू आणि 6 धावा.
अजूनही 2 चेंडू शिल्लक. सुंदर गोलंदाजी अजूनपर्यंत तरी अंकित यादव याची. आपल्या 4 चेंडूमध्ये फक्त 6 धावा दिलेल्या आहेत. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आणि सुंदर असा फटकार सीमारेखा पार षटकार. धाव संख्या झालेली आहे ती 12. 5 चेंडू आणि 12 धावा. पाच चेंडू आणि धाव संख्या झाली ती 12. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. आणि सुंदर असा हा चौकार. धाव संख्या झालेली आहे ती 16. पहिल्या षटका अखेरीस धाव संख्या झालेली आहे ती 16. ही 24 चेंडूत 80 धावांची गरज. वरळी किंग्स या संघाला हा सामना विजयी होण्यासाठी अजूनही 24 चेंडूत 80 धावांची गरज. आता जो फलंदाज स्ट्राईकला असेल त्याचं नाव सांगायची गरज सुद्धा नाहीये. रोहन भोसले. एक वादळ म्हणून ओळखला जाणारा हा फलंदाज रोहन भोसले, जो फक्त वरळी स्पोर्ट्स क्लब या मैदानावरच नाही तर बाहेर बाहेर जाऊन प्रत्येक गोलंदाजात धुव्वा उडवणारा हा फलंदाज रोहन भोसले. अलिबाग असो, रत्नागिरी असो किंवा अजून कुठेही असो, जिथे जिथे जाईल तिथे प्रत्येक गोलंदाजाला धुवून काढणारा असा हा फलंदाज रोहन भोसले. जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत वरळी किंग्स 80 काय अजूनही 4 षटकामध्ये 100 धावा करू शकतो असा हा फलंदाज रोहन भोसले. पहिला चेंडूवरती षटकार मारण्याचा प्रयत्न होता. कवित्व. दुसरा गोलंदाज कवित्व. पहिल्या चेंडूवरती निर्धाव धावाचा चेंडू. दुसरा चेंडू आणि बोलल्याप्रमाणे हे वादळ उठलेलं आहे आणि हा पहिला षटकार. धाव संख्या झालेली आहे ती 22. आणि वैभव पनवलकर. धाव संख्या झालेली आहे ती 22.
तिसरा चेंडू असेल कवित्वचा. सुंदर असा चेंडू, निर्धाव धावाचा हा चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. आणि धावसंख्या झालेली आहे ती 22. 3 चेंडू आणि 22 धावा. अतिशय सुंदर फलंदाजी, पण एकच धाव मिळेल वैभव पनवलकर याला सुद्धा. आणि धावसंख्या झालेली आहे ती 24. 5 चेंडू फक्त 8 धावा आलेले आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी कवित्व याची. साईप्रसाद मयेकर अगदी शोधून शोधून प्लेयर उचलत असतात ऑक्शन मध्ये. आणि सुंदर असा फटकार, सीमारेखा पार, षटकार. फुलट स्वरूपाचा हा चेंडू होता. अतिशय सुंदर गोलंदाजी, कुशल गावंड हा नावाजलेला असा हा गोलंदाज आहे. फिरकी गोलंदाज. जर ह्या चेंडूवरती रोहन भोसलेचा विकेट म्हणजे गडी जर बाद केला कुशल गावंड, तर आपल्याला सिद्धेश गावंड यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, याची नोंद घ्यायची आहे. या चेंडूवरती जर विकेट घेतला तर 500 रुपयाचा पारितोषिक. आणि सुंदर असा फटकार, सीमारेखा पार, षटकार. ज्या या ओव्हरमध्ये कंटिन्यू केलेलं आहे पारितोषिक. या ओव्हरमध्ये तुम्ही कधीही विकेट घेतलात तर रोख रक्कम पारितोषिक 500 रुपये. आणि पुन्हा एकदा सीमारेखा पार, षटकार.
43-43. धाव संख्या झालेली आहे ती 44. आता एकच धाव मिळेल. अजूनही 2 चेंडू शिल्लक. सामना करेल आता पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज वैभव पनवलकर. अतिशय सुंदर फलंदाजी चालू आहे वरळी किंग्सच्या संघाची. पुन्हा एकदा षटकार मारण्याचा प्रयत्न होता पण एकच धाव मिळेल. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा बॅट फलंदाजी करतील रोहन भोसले. सामना करतील कुशल गावंड याचा. शेवटचा चेंडू शिल्लक. अजूनही लक्ष खूप मोठं आहे. प्रयत्न असेल पुन्हा एकदा रोहन भोसले याचा षटकार मारण्याचा आणि कुशल गावंड याचा प्रयत्न असेल की कुठल्या परिस्थितीत आपण रोहन भोसले यांना बाद करायचं आहे. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि हा चौकार. यशस्वी प्रयत्न. त्यांच्या आशा जिवंत आहेत कारण का वैभव पनवलकर एका साइडने आहे. डावखुरा फलंदाज वैभव पनवलकर. मंडळाला सहकार्य करायचं. सर्व खेळाडूंना नम्र विनंती आहे गेटवरच्या बाईक्स काढून घ्यायच्या आहेत. बारा चेंडू 47 धावांची गरज. अंकित यादव वैयक्तिक असं दुसरं आणि संघाचं असं 4थं षटक घेऊन येत आहेत. अंकित पहिल्या चेंडूवरती सुंदर असा प्रहार पण एकच धाव मिळेल. धाव संख्या झालेली आहे ती 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत वरळी किंग्स या संघाच्या. अजूनही 46 धावांची गरज. 11 चेंडू आणि 46 धावा. 11 चेंडू 46 धावांची गरज. सुंदर गोलंदाजी होत आहे वरळी. अजूनही साई प्रसादच्या संघाकडून एकही वाईड किंवा नो बॉल आलेला नाहीये. अवांतर धाव एकही नाहीये. अतिशय सुंदर गोलंदाजी. सुंदर असा फटकार समोरच्या दिशेने. पाठी खेळाडू आहे आणि वादळ थांबलेला आहे. रोहन भोसले बाद. मोठा झटका वरळी किंग्स या संघाला रोहन भोसले याच्या स्वरूपात. धाव संख्या स्थिरावलेली आहे ती 50 या धाव संख्येवरती. वैयक्तिक 30 धावा करून बाद झालेला आहे रोहन भोसले. दहा चेंडू 30 धावा केलेल्या होत्या रोहन भोसले याने. पुढील फलंदाज मागील संडेतील मालिकावीर रुपेश चव्हाण.
पुढील गोलंदाज सामना करेल पुन्हा एकदा रुपेश, पण एक धाव मिळेल, ती सुद्धा लेग बाईसच्या स्वरूपात. एक धाव. धावसंख्या झाली ती 51. 3 चेंडू आणि 51 धावा. चौथा चेंडू सामना करेल वैभव आणि सुंदर असा फटकार. एकच धाव मिळेल. धाव संख्या झालेली आहे ती 52. 4 चेंडू, 4 चेंडू आणि 52 धावा. अतिशय सुंदर असा फटकार आणि अंकित यादव स्वतः बॉलकडे धावत गेले. सुंदर असा प्रयत्न होता, पण ठीक आहे, प्रयत्न चांगला होता. धावसंख्या एकच मिळेल आणि सुंदर गोलंदाजी त्याने आपल्या संघासाठी केलेली आहे. रोहन भोसले सारखा एक गडी बाद करून दिलाय आणि धावसंख्या सुद्धा फक्त 4च दिलेली आहे. 5 चेंडूत 4 धावा. यानंतरचा जो सामना आहे लगेच स्टार्ट करायचा, याची नोंद घ्यायची आहे. प्लेयर्सनी तयार राहायचं आहे. वर्ली रॉयल्स आणि वर्ली टायगर्स दोन्ही संघांना नम्र विनंती आहे की आपले खेळाडू घेऊन तयार राहायचं आहे. लगेचच क्रीडांगणात आपण प्रवेश करायचा आहे. काही जो निर्णय घेतला असेल, निर्णय अजूनपर्यंत माझ्यापर्यंत कळला नाही आहे. सुंदर असा षटकार पाहायला मिळतो आपल्याला वैभव पनवलकर याच्या बॅट मधून. धावसंख्या झाली ती 59. 59. 4 षटका अखेरीस. अजूनही इम्पॅक्ट प्लेयर अंडर 19. सहा चेंडूत अजूनही सामना विजयी होण्यासाठी 37 धावांची गरज. मॅच अजूनही तुमच्याकडे आहे, कारण का आपल्या ह्या मॅच मध्ये 9 सुद्धा अवेलेबल आहे. सरळ जर मारलात आपण समोरासमोर मैदानाच्या बाहेर तर 9 आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव धावाचा चेंडू. अवांतर धाव. धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झालेली आहे ती 60. पहिला वाईट गेलेला आहे या संघाचा. रिव्ह्यू कीपर फेकी. वाईट. पंच निर्णय देतील. यष्टीरक्षक अतित मसूरकर यांनी निर्णय घेतलेला होता. वाईड आहे. धावसंख्या झालेली आहे ती
60. सुंदर असा फटकार. पाहूया झील होतोय का. बॉल काही दिसला नाहीये. धाव संख्या झालेली आहे ती 61. 61. वैभव पनवलकर पुन्हा एकदा सामना करतील. सुंदर असा फटकार. सीमारेखा पार षटकार. धावसंख्या झालेली आहे ती 67. 67. अजूनही 3 चेंडू शिल्लक. वरळी किंग्स यांच्या हातून माझ्या मते तरी हा सामना निसटलेला आहे. फक्त 3 चेंडू शिल्लक. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. एकही धाव नाही. अजूनही 2 चेंडू शिल्लक. कुठला जाऊ का. धाव संख्या झाली ती 71. 71. पंचांनी चौकार घोषित केलेला आहे. शेवटचा चेंडू नाही. शेवटचा 2. सुंदर प्रयत्न होता अतित मसूरकर याचा, पण प्रयत्न शेवटचा चेंडू. या सामन्यातील शेवटचा चेंडू. साईप्रसाद मयेकर याच्या चेहऱ्यावरती जे हास्य निर्माण झालेलं आहे. नो. फ्रीट. सगळेजण येतात मला अंपायर बोलतो माझ्याकडे लक्ष नाही. माझ्याकडे बघ. थांब जरा झाल्यावरती या ना सांगा. अतिशय सुंदर असा फटकार. रुपेशाचा पण बॉलरच्या हातात. आउट. बाद. नेक्स्ट फलंदाज लवकर यायचं आहे मैदानात. पहिला जो सामना झालेला होता वरळी ब्लास्टर्स विरुद्ध वरळी चॅलेंजर्स, त्यामध्ये वरळी चॅलेंजर्स या संघाने सामना विजयी होऊन पहिला आपल्या विजयावरती नोंद केलेली आहे आणि त्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार पटकावलेला आहे तो मनीष यादव. मनीष यादव जिथे कुठे असतील व्यासपीठाजवळ यायचं आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी. सानिध्य नार्वेकर, किरण नार्वेकर यांचा सुपुत्र सानिध्य नार्वेकर अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय आणि सुंदर असा फटकार. पुन्हा एकदा कॉटन बॉल घेण्याचा प्रयत्न आणि झेल सुटलेला आहे. आणि अशा तऱ्हेने वरळी फायटर्स हा संघ विजयी झालेला आहे. तरी विश्वमित्र क्रीडा मंडळातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन. पल्याढ्य संघ वरळी किंग्स सारख्या संघाला पहिल्याच फेरीमध्ये पराभूत केलेला आहे असा हा संघ वरळी फायटर्स. अभिनंदन.